झालं ताई, झालं तुमचं? तपासणी झाली? आजी झाली ना मामी? मामी झाली? तपासणी झाली? काय करतो ना ते तासाबरोबर. हो हो हो, येणार येणार. बरे आहे बरे आहे. हा चालू दे का चालू दे. खूप सुंदर असं नियोजन चालू आहे आणि त्यांना लोकांचा सुंदर असा प्रतिसाद. तसंच इकडे दोडवली शाळेचं रंगरंगोटीचं काम चालू आहे. वा, खूप छान. इकडे शाळेची छोटीशी बाग आहे. बरी आहे बरी आहे. नाही, इकडे शाळेतील मुलांना जेवणासाठी छोटेसे रूम बनवले. इकडे जेवण चालेल चालेल, तेवढं काय. चूल आहे ना? हा, येईल येईल येऊन. कांदे पोहे कोणाचे राहिले? बाहेरचा पण काढतो, बाई एकटीच खाते. नाही नाही, आता जेवायला जायचं आहे ना. इकडे मागे काय फाटी आहेत काय? फाटी नको, फाटी राहू दे, आता जात नाही मागं, तरी पण घेतो. फाटी संपलीत वाटतं. काहीतरी करावं लागेल, कोणाचा तरी आंबा एक बघावं लागेल शाळेसाठी. दोडवलच्या राधेचं आगमन झाले.
15 डब्याची गाड्या. बरे आहेस ना? संदीप कुठे आहे? तिकडे आहे, कानेवर आहे. बाई तिकडे आहे ना? गाडी बिडी केलेली होती पण कोण नाही आली. व्यवस्थित आहे. चला आता आलोच आहे तर थोडेसे शाळेच्या आठवणी जाग्या करूया. हा झोपाळा हा इथे दिसतोय पण आम्ही काय त्याच्यावर बसलेलो नव्हतो. तो आहे तसाच आहे. आम्ही गेल्यानंतर हा आलेला आहे झोपाळा. खूप बदल झालेत. अच्छा, इकडे कचऱ्यासाठी 2-3 पॅसेज बनवलेत. हे बाथरूम वगैरे पहिले आहे तसंच आहेत. हे शाळेचे कलम बघितले की आम्हाला आमचे दिवस आठवतात. कारण आम्ही शाळेत कमी ह्या कलबावरच जास्त असायचो. आंबे लागलेले आतून दिसले की आम्ही काय आतमध्ये नाही. तो आंबा जोपर्यंत खाली पडत नाही तोपर्यंत आम्ही काय ते आंब्याची पाट सोडायचं नाही. ही टाकी रोज शनिवारी आम्हाला सुट्टी भेटावी म्हणून ही टाकी धुवायला यायचो. 5-6 जण तरी यायचो. म्हणजे कसं थोडंसं बाहेर फिरायला पण भेटेल आणि शाळेची टाकी साफ पण होईल. हे फणसही आता लागायला लागलेत बहुतेक. आमच्या वेळी हा फणस लहान होता. दिसत आहेत, छोटे छोटे आहेत. आणि आम्ही जेव्हा इथे होतो तेव्हा ह्या बाथरूमचं काम चालू होतं. म्हणजे यूज करायला घेतलेलं पण तेव्हा असं एवढं कलरिंग वगैरे नव्हतं. साधं विदाऊट टाईल्स वगैरे. आता किती स्वच्छ वगैरे ठेवलं आहे. इकडे बाहेर बेसिन पण लावलं आहे. आमच्या वेळी हे बेसिन काय नव्हतं. आणि इथे मेन मुतारी इथे होती आमची. हे तोडली आणि इकडे नवीन केली. आम्ही मजा काय केली ती ह्या मुतारीतच. इथे मुतारीत बाहेर पाण्याची टाकी होती. आम्ही नदीवरून मासे आणायचो आणि त्या पाण्याच्या टाकीत मासे ठेवायचो. हा व्यायामाचा खांब आहे. इकडे तर आम्ही रोज संध्याकाळी धुमाकूळ काढायचो लटकून त्याला. ही घसरगुंडी बघू शकता. इकडे पाण्याचे नळ आहेत. खूप स्वच्छ ठेवले आता शाळा. पहिली पण स्वच्छच होती पण आता त्याला मॉडर्न केलं थोडं. म्हणजे रंगोरंगोटी केले, थोडं प्लास्टर वगैरे झालेलं आहे. आणि आता तर का अमृत महोत्सव आहे तर फुल कलरिंग चालू आहे. हे झाड खूप भर आला या झाडाला. ह्या बहुतेक ह्या शाळेत शिकलेल्या मुली नाही आहेत. नाही नको. कोणीच नाही शिकलात ना या शाळेत तुम्ही? कोण? अच्छा, अरे हा हा थँक्यू. इकडे ऑफिस आहे. सगळे प्राध्यापक, शिक्षक वर्ग यांच्यासाठी. आता ह्याचं पण कलरिंगचं काम चालू आहे. इकडे पहिलं मस्त कलरिंग आणि चित्र वगैरे काढलेली होती. आता ह्याच्यावरती पण काढतील. हां, इकडे एक काढलेलं आहे. सध्या रंगरंगोटीचं काम चालू आहे. एआयचा जमाना आहे. त्याचंच छान चित्र काढलं आहे. आगमन झालं अण्णा. खूप छान असा प्रतिसाद मिळतो. कारण लोक लाईनमध्ये अजूनही आहे. आम्हाला वाटलं एवढे लोक येणार नाहीत पण जेवढं अनएक्सपेक्टेड होतं त्यापेक्षाही जास्त लोक या कार्यक्रमाला प्रतिसाद देत आहेत.
इकडे दोडवले गावचे मॅनेजिंग कमिटी अजून डिस्कस करतायत, अजून लोक कशी येतील. लाईन वाढत चालली आहे. नाही प्रतिसाद चांगला मिळाला, पण ते लाईन वाईज झालं पाहिजे होतं. जे मागून येतात ते पुढे जातात वाटतं. मागाशी पण मी ऐकलं एक दोघांकडून. अरे ह्या व्यक्ती इथे कोणच नव्हत्या. आधार कार्डावर फोन नंबर नाही. अच्छा तुमचा काढू, ठीक आहे. काय बोलायचं आहे की नाही? किती गल्ला जमवला हा मामा? मामी बरे आहे ना? ए अरे बाय, दोन मैत्रिणी भेटल्या बाय. भाय अक्षय माणसात राहा. येणार येणार. हा माझा पण घे, माझा पण घे, माझा पण घे, माझा पण हीच येते एकसारखी. भाग्याला 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 भाग्या. होय होय होय. वा सुंदर सुंदर डेकोरेशन. मकर एकदम मस्त बांधलाय. लाईव्ह आहे ना.
बघ आला काही बघ आला काही बघ. देवाची सांड इथे चालू असलेली पूजा. हे खास आहे, हे बघण्यासारखं आहे. इथे संध्याकाळी राडा होणार. हा दादा बोला, बरे आहेत ना? हो हो. टन 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 टन. पाया पडलात काय? नाही पडलात पाया? ओ मामा, काय दुकानात फ्री मध्ये काय आहे? हा कसं आहे? 5 रुपये. आवाज वेगळा येतोय. काय पण नाही बघा. याचा बघा, याचा बघा आणि याचा बघा, याचा पण वेगळा येतोय. आरू आरवी देवडा तर गेला, फक्त जरा राहिलाय ता. हात लावशील डालीचं. अरे बटवा कहाँ गली? अरे बेटा खाना खाई, पेट भर के खाना खाई. क्या खाने हो? बड़ा 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 मौजा. उधर नहीं रे सकाळपासून भिजवलेले आहे. ना घ्या बार बार
समाजकारण कशासाठी आपण करतो तर राजकारण कशासाठी करतो. राजकारण करतो ते आपण विकास कामासाठी करतो आणि 80% समाजकारण करतो ते एकंदरीत आपल्या सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन गावाचा राहता चालवतो. आणि त्या पद्धतीने इलेक्शन झाल्यानंतर सगळे मतभेद आपण विसरलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण विसरतो. आपण सर्वांनी आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपली दोडोलीच्या बाबतीत जर बोलायला झालं तर अनेक प्रकारे विकास दोडोलीमध्ये आज संपन्न झालेले आहे. चालू वर्षी सुद्धा आपल्या इथे काही बरीच कामं चालू आहेत. बौद्धवाडीमध्ये सौर दिवे 2 या ठिकाणी बसलेले आहेत. चालू वर्षी जी अत्यंत गरजेची आपल्याला अंगणवाडी म्हणून संपूर्ण गावाला अपेक्षित होतं ती अंगणवाडी आपली मंजूर झालेली आहे. दुसरा महत्वाचा विषय देऊलवाडीकडे जाणारा रस्ता हा सुद्धा मंजूर होऊन त्याचं कामही चालू झालेलं आहे. आणि ह्या पाठीमागे सर्व नेत्राताईचं योगदान आम्हाला लाभलं आणि त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो. अजूनही गावाचे विकास कामाचे अनेक प्रश्न आहेत ते आपण नंतर त्यांच्याशी बोलू. प्रत्यक्ष गाव त्यांच्याकडे जाईल, त्यांच्याशी बोलेल, त्यांच्याशी मांडेल आणि या पद्धतीने असाच दयालोक आमच्या दोडोली गावावर सर्वांचा राहावा आणि दोडोलीतली छोटी मोठी कामं आपण सर्वांनी करत राहावं अशी विनंती करतो. बेंडर साहेबांचं दोडोली गावावर अत्यंत प्रेम आहे याची कल्पना आहे. तसंच आमचे प्रमोद गांधी यांचं सुद्धा दोडोली गावावर अत्यंत प्रेम आहे. त्यांनी अनेक वेळा दोडोली गावासाठी मदत केलेली याची आम्हाला जाणीव आहे आणि करत राहिलेले आहे. त्याप्रमाणे संदीप गोरोले असतील, शिकवण मॅडम असतील यांनी भविष्यामध्ये दोडोली गावाकडे लक्ष ठेवावं आणि दोडोली गावातल्या जी काही छोटी मोठी कामं असतील ती आपण करावी. बाकी बोलण्यासारखं भरपूर आहे. आपल्याला पुढच्या कार्यक्रमासाठी सुद्धा यांना विनंती करण्यात येते की त्यांनी व्यासपीठाकडे यावं. तसेच प्रकाशजी जाधव हे जर उपस्थित असतील त्यांनी व्यासपीठाकडे यावं अशी त्यांना विनंती करण्यात येते. धन्यवाद सर. आपल्या व्यस्त वेळातून वेळात वेळ काढून आपल्या ह्या शिमगोत्सवासाठी आणि आपण दिलेल्या निमंत्रणाचा मान ठेवून ही सगळी मंडळी या ठिकाणी पोहोचलेली आहे. त्यांचा आदर सत्कार करणं हे आपण आपलं कर्तव्य पार पाडतो, कर्तव्य समजतो आणि त्याच भावनेतून आपण या पुढच्या कार्यक्रमाला समाप्त करत आहोत. आजच्या या आकाश कार्यक्रमासाठी विशेष असा वेळ देऊन आलेले ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर भले राजकीय क्षेत्रात जरी हे व्यक्तिमत्व आज काम करत असलं तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्हाला नेहमीच आमचा समाज बांधव म्हणून ही जास्त जवळची व्यक्ती वाटते. या व्यक्तींच्या बाबांचं व्यक्तिमत्व पूर्णपणे समाजासाठी उपयुक्त ठरलं आणि संबंध गुहागर तालुक्यामध्ये एक वेगळा आदर्श चेहरा राजकारणाच्या रूपातून आम्हाला मिळाला. राजश्री बेंड सर यांना आपण या ठिकाणी शाल श्रीफळ आणि छोटीशी भेट वस्तू देऊन सन्मानित करतो आहोत.
मी विचार मंचावर आमच्या सगळ्या मान्यवर मंडळींना विनंती करतो की ही शाल शिकवण देऊन त्यांना सन्मानित करावं. सहकार्यानं जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत या गोष्टीसाठी. मी नवदुर्ग विकास मंडळाचे अध्यक्ष माधव कांबळे, बबनराव कांबळे, दत्तांजी निकम सर, संतोषी निकम, त्याचबरोबर या ठिकाणी तानाजी कांबळे आहेत, तुषार कांबळे आमदार साहेब आहेत, यांनी सुद्धा यायचं आहे या क्षणी. सुभाषजी निमकर सर आलेले आहेत. राजेशजी बेल्ले सरांना आपण सन्मानित करतो आहोत. शाळ श्रीफळ आणि जोरदार टाळ्या. आणि राज्याभिषेक सोहळ्याची भेट देऊन पुनश्च एकदा गुहागर तालुक्यामध्ये स्वतंत्र न्याय समता बंधुत्वावर आधारित लोकशाही जन्मास येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो ग्रामदैवतिकाच्या वेळी. त्यानंतर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे केवळ राजकीय प्रवासी आपल्या आयुष्याचं ध्येय न ठेवता राजकीय पटलावरून तळागाळातील कोकणी माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत वेळनेश्वर गदाधर शिवसेना पक्षातून विजय संपादन करणाऱ्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या नेत्या अर्थातच नेताताई ठाकूर मॅडम यांना सुद्धा आपण शाल श्रीफळ आणि शिवराज्याभिषेकाची प्रतिमा देऊन सन्मानित करतो आहोत. दीपाली कांबळे मॅडम, जय भवानी महिला मंडळाच्या अध्यक्षा तसंच त्यांच्या सहकारी यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे आणि त्यांच्यातर्फे आपण हा त्यांना पुरस्कार प्रदान करतो आहोत. जय भवानी महिला मंडळाच्या सचिव खजिनदार, शिवशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा खजिनदार सचिव जर कोण असतील तर त्यांनी सुद्धा यायचं आहे. शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबरच स्वातंत्र्य न्याय समता बंधुता यावर रयत सुराज्याच्या निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा ही प्रतिमा देऊन आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. बबनराव कांबळे सर, दत्ताजी निकम सर, माधव सर, संतोषजी निकम सर आपण सुद्धा या. सुभाष निकम सर या. एकदा जोरदार आहे पुनश्च एकदा. मातीच्या समस्या आणि मातीची जाण असणार हे व्यक्तिमत्व आहे आणि पुनश्च एकदा ह्या सुरेंद्रजी निकम सर, अशोकजी कांबळे सर यांनी सुद्धा यायचं आहे. राजकारणातील उदयोन्मुख नेतृत्व आहे. कृपया सर्व महिलांना विनंती आहे, कुणीही जायचं नाहीये. मोजून काही मिनिटांमध्ये आपण हा कार्यक्रम संपवणार आहोत आणि यानंतर पंचायत समिती सदस्य स्नेहा शिवभट मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेले आहेत. आपण त्यांना सुद्धा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबर छत्रपती शिवराजी महाराजांची ही प्रतिमा देऊन सन्मानित करतो आहोत. शिवशक्ती महिला मंडळाच्या खजिनदार वर्षा मोरे, सानवी मोरे यांनी सुद्धा यायचं आणि त्यांना शाल श्रीफळ प्रदान करायचं आहे. जरा लवकरात लवकर आला तर बरं होईल. दीपाली कांबळे मॅडम, स्नेहा शिवभट मॅडम, आपल्याकडून सुद्धा दोडोली गावावर नेहमीच प्रेम आपुलकी अशीच राहील यापुढेही अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आपल्या राजकीय प्रवासात मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपला राजकीय प्रवास असा बुद्धीतच होत राहील अशी नागेश्वरांनी प्रार्थना करतो. आणि यानंतर अर्थातच त्यांच्यावर बोलताना हरकत नाही, परंतु सामाजिक भान आहेच आणि ते असावं लागतं, कारण आपण त्या मातीत जन्मलेलो आहोत. राजकीय पटलावरून जरी ते काम करत असले तर नेहमी आमच्यासाठी आमचा माणूस म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि अभिमानानं कधीही फोन करून सांगू शकतो की सर आमचं हे काम करायचं तुम्हाला. आणि ह्या माणसानं कधीच ते नाही म्हटलेलं नाही.
छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा प्रत्येक समाजाच्या कार्यक्रमाला तेवढ्याच ताकदीनं पुढे येणारं हे नेतृत्व आहे. आणि पंचायत समितीमध्ये आत्ताच आलेल्या वेंडेश्वर गाडतून विजय झाले आमचे वरिष्ठ माननीय संदीपजी गोरिवे सर, जोरदार टाळ्या वाजवा पाहिजे याच्यावर. मी निकमसह त्याचबरोबर सर्व विचारांमध्ये व्यक्तींना विनंती करतो की आपण त्यांना सुद्धा शाल शिकवा, त्याचबरोबर महाराजांची ही प्रतिमा देऊन त्यांना यथोचित सन्मान करायचा आहे. मित्रांनो, आपली माणसं आहेत ही सगळी नेहमीच आपल्यासाठी काम करण्यासाठी कटिबद्ध असणारी माणसं आहेत आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल बोलताना भले जरी बोलणं सामाजिक तेवढं जात असलं तरी सुद्धा आपल्या माणसांच्या राजकीय प्रवासासाठी आणि येणाऱ्या पुढील राजकीय गोष्टींसाठी भरभरून शुभेच्छा द्याव्या. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी खास आवर्जून उपस्थित झालेले आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार करतो आहोत. मी डॉक्टर संतोषजी निकम सर आपणास विनंती करतो की आपण शाल पुष्पगुच्छ देऊन सरांचा सन्मान करावा. श्याम आठवले सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेलात. आम्ही दोडोलीकरांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर अमित खांडेकर सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. उपतालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर, या आपण सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेलात. मी माननीय अशोकजी कांबळे सरांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सरांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. विचारवंताच्या वेळी सर्व मान्यवर मंडळी, आम्हाला माहितीच आहे की आपण ज्या ज्या वेळेस आम्ही आपल्याकडे मदतीची हाक मारलेली आहे, आपण प्रत्येक वेळेस आमच्या आव्हानाला साथ देऊन प्रत्युत्तर दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये मे महिन्यामध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेला 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि हा अमृत महोत्सवी वर्ष आम्ही तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आज गावोगावच्या शाळा पटाअभावी बंद होत आहेत, आजूबाजूच्या शाळा सुद्धा बंद होत आहेत. त्या काळात सुद्धा ही शाळा तेवढ्याच ताकदीनं उभी होते आणि निव्वळ शाळा चालू नाहीये तर त्याचा शैक्षणिक स्तर सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीचा आहे. ही आमच्यासाठी गौरवास्पद गोष्ट आहे आणि म्हणून ह्या शाळेला सर्व सुखसोयीने सुसज्ज करायचं आहे, तिला डिजिटल स्वरूप द्यायचं आहे. या माध्यमातूनच आम्ही एक महत्वाचं पाऊल टाकलेलं आहे. आपणा सगळ्यांकडून येणाऱ्या या अमृत महोत्सवी वर्षासाठी त्याचबरोबर शाळेच्या डिजिटलायझेशनसाठी सहकार्य होईलच याची आम्हाला शाश्वत आहे. तरी सुद्धा अमृत महोत्सवी समितीचे अध्यक्ष माननीय संतोषजी निकम सर, त्या अगोदर आपण बऱ्याचशा लोकांना सहकार्यानं आर्थिक मदतीसाठी आवाहन करतो आहोत. दोडोली गावातील क्रिकेट प्रेमींनी एक महत्वाची गोष्ट उल्लेखनीय बाब या ठिकाणी केलेली आहे. माननीय गांधी सरांना ही विशेष गोष्ट माहिती असेल. आजकाल मुंबईत दर रविवारी ग्राउंडवर काय चालत असतं, आपण त्याचे अगदी जिथे जागते उदाहरण हा दर रविवार हा क्रिकेट प्रेमींसाठी महत्वाचा काळ ठरत असतो. परंतु दोडोलीतील तरुणांनी एक वेगळा उपक्रम राबवलेला आहे. यावर्षी त्यांनी मुंबईत ज्या टुर्नामेंट भरवल्या होत्या त्या टुर्नामेंटमधून जे प्रॉफिट झालेलं आहे ते पूर्णपणे त्याने अमृत महोत्सवी शाळेसाठी दिलेलं आहे. ही महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणूनच मी आमचे सहकारी अशोकजी कांबळे सर यांना 2 मिनिटात संवाद साधायचा. 26,000. धन्यवाद. आजच्या शिमगोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपली मराठी शाळा, आमची मराठी शाळा टिकली पाहिजे आणि ही टिकण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. त्याप्रमाणे या शाळेसाठी, या शाळेला 75 वर्ष म्हणजे 75वा वाढदिवस दोडोली ग्रामस्थ आणि मुंबईकर माजी विद्यार्थी साजरा करत आहोत. आणि हे साजरा करत असताना या शाळेतून शिकून गेलेले किंवा शिक्षणावरती प्रेम असणारे असे सर्व गावातील
तरुण वर्ग, वयोवृद्ध यांनी या शाळेसाठी संकल्पना करून यावर्षी ज्या स्पर्धा क्रिकेटच्या खेळल्या जातील आणि त्या खेळलेल्या स्पर्धेतून जे काही प्रॉफिट किंवा निधी मिळेल तो आपल्या ज्या शाळेतून मी शिकून आलो त्या शाळेसाठी मी दिला जाईल अशी सूचना केली आणि त्याप्रमाणे 25 जानेवारी 2026 रोजी दोडावली प्रीमियर लीग अशी स्पर्धा राबवून या स्पर्धेमधील मिळालेली जी रक्कम आहे तो निधी आहे तो अमृत महोत्सव समितीला आज सपोर्ट करत आहोत. तर क्रिकेटमधील सर्व जे खेळाडू माझे मुंबईतून किंवा गावातील असतील तर त्यांनी मंचावर यायचं आहे आणि चेकरूपी रक्कम जी आहे ती शालेय शिक्षण समिती आणि अमृत महोत्सव समिती यांच्याकडे सपोर्ट करायची आहे. तर सर्व खेळाडूंनी रंगमंचावर यायचं आहे आणि यानंतर संतोष कांबळे युवराज हे पुढील सूत्रसंचालन करतील. ओके धन्यवाद सर. आपल्या माध्यमातून जमा झालेला निधी आपण अमृत महोत्सव समितीच्या हाती सुपूर्द करत आहात. मी त्यांचे सगळे सहकार्यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर विचारण्याचे करायचे आहे. राजेशजी सावंत सर, अशोक कांबळे, क्रिकेट प्रेमींचे मार्गदर्शक सुरेंद्रजी निकम सर, अमृत महोत्सवी समितीचे अध्यक्ष संतोषजी निकम सर, सुरेश गुरुले, प्रदीपजी गावकर सर, 26,000 रुपयांचा धनादेश दिलेला आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. धन्यवाद सर. क्रीडा क्षेत्रातून सुद्धा असं काम करू शकतो. त्यानंतर आपण अगदी थोड्याच वेळात मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडक्यात हा कार्यक्रम आवडता घेतो आहोत. त्यामुळं मी म्हणजे गांधी सरांना विनंती करतो की आपण ह्या आपल्या अमृत महोत्सव निमित्त आधी वाडी पूजा आहे किंवा गाव पूजा आहे. ते गाव पूजा निमित्त तुम्ही आम्हाला निमंत्रित केलं आणि आमचा तो मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्या मातीचे गेल्या महिन्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये जिल्हा परिषदेमध्ये शिमगाते जिल्हा परिषदेमध्ये इलेक्शन लढवलं आणि त्या इलेक्शनमध्ये आमच्या सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने निवडून देऊन मला जिल्हा परिषदेला पाठवलं आहे. त्याचबरोबर आमच्या नेत्राताई ठाकूर त्याही जिल्हा परिषदेवर गेलेल्या आहेत आणि त्यांना मी आताच सुट्टी देतो. कारण 16 तारखेला आमची पहिली मिटिंग आहे आणि तिथे जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवडणूक होणार आहे आणि तिथे मित्रांचं नाव खूप चर्चेत आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो की त्या तिकडे निवडून याव्या, त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व्हावे असे त्यांना शुभेच्छा देतो. आम्ही त्यांच्या बरोबर आहोतच पण त्यांना शुभेच्छा मिळावं, त्यांना तिथे अध्यक्षपद मिळावं असं मी ग्रामदेवशी विनंती करतो आणि त्याप्रमाणे त्यांना तिथे निवडून येतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तिथे मंचावर उपस्थित असलेले सर्व आमचे सहकारी, आमचे रंजनदा मेंढर असतील, आमचे इतर सर्व सहकारी पंचायत समितीचे जिल्हा परिषद सर्व सहकारी आहेत, आमचे माधवजी कांबळे आहेत, सर्व आमचे सहकारी. आम्ही माधवजी कांबळे आम्ही सर्व मुंबईमध्ये जे कार्यक्रम होतात नमनचे असेल, आमचे कलगीतून असतील, ते आम्ही एकत्र प्रत्येक कार्यक्रमाला बहुतेक एकत्र आम्ही असतो आणि आमचे विचार एकमेकांना आम्ही शेअर करत असतो, लोकांबरोबर संवाद साधत असतो. आणि ही कोकणची कला कशी जपता येईल, कशी आपल्याला जपता येईल असं आम्ही दोघंही माधवजी कांबळे असेल आम्ही असेल आमचे सर्व सहकारी असेल आम्ही प्रयत्न करत असतो आणि ते प्रयत्न आमचे अखंड असे राहतील असे तुम्हाला मी आश्वासन देतो. तसेच आता तुम्ही बोलल्याप्रमाणे शाळेचा अमृत महोत्सव वर्ष आहे आणि आता माझ्या गोगाव तालुक्यामध्ये सर्व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व शाळेचे अमृत महोत्सव चालू आहे आणि प्रत्येक वेळेला काय ना काही चालू असतं आणि तुम्ही हे चांगली संकल्पना करताय की अमृत महोत्सव साजरे करताय. जिथे आजी माझी विद्यार्थ्यांना एकत्र बोलवून तुम्ही सर्व कार्यक्रम नियोजन करताय आणि आपल्या शाळेच्या आठवणी तुम्ही परत जागवाल तिकडे अशी पूर्ण मला आशा आहे. आणि तुमची शाळा तुम्ही डिजिटल करणार असं तुम्ही आताच बोललाय. तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की तुमच्या शाळेला लागणारे सर्व कॉम्प्युटर प्रिंटर मी माझ्याकडून तुम्हाला देईन हे तुम्हाला मी ते आश्वासन देतो आणि ते मी थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. पुन्हा एकदा गांधी सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया.
आणि आता जशा मॅडमसाठी अध्यक्षपदासाठी सगळ्या शुभेच्छा द्या. मी समस्त दोडवीकरांतर्फे सुद्धा आपणास या अध्यक्षपदासाठी शुभेच्छा देतो आणि या ग्रामाध्यक्षाच्या आणि विनंती करतो की आपणास सुद्धा या अध्यक्षपदावर आपण बहाल व्हा. त्याचबरोबर नेहमीच राजकीय नेतृत्व करणारे आमचे सर्वांचे या ठिकाणी दोडवली गावामध्ये तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याच्याबद्दल नवतन विकास मंडळ आणि आमची कमिटी तुमची ऋणी राहिलं. परंतु शाळेचा अमृत महोत्सव आहे आणि अमृत महोत्सवी शाळेचे अनेक उपक्रम आहे. त्या उपक्रमासाठी आपल्या योगदानासाठी आमची टीम आपल्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही नक्कीच आम्हाला या ठिकाणी मदत कराल अशी आशा व्यक्त करतो आणि समस्त गावाच्या वतीने तुमचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय संविधान, जय भारत. धन्यवाद सर. अगदी मोजून 2 मिनिटं